दिवाळी पाडव्याच्या दिवशी वाशिम जिल्ह्यातील आमखेड गावात गैरकायद्याची मंडळी जमवून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे। पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार का दिली म्हणत 2 गटात झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत। कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये दीपावलीच्या रात्री घडलेल्या थरारक खुनाच्या घटनेमुळे परिसर हादरून गेलाय। या प्रकरणी पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेण्यात आले। सुनील किसन पाथरवट या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाच्या शेवटी धारदार चाकूने वार करून खून करण्यात आला होता। सांगली शहरात सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास विश्रामबाग चौकातून साहिल विक्रम बागडी या 1 वर्षीय बालकाचे अज्ञातांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय। MMR रिजनमध्ये काही ठिकाणी आम्ही वेगळे लढणार तर काही ठिकाणी युतीत लढणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। 2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही असं फडणवीस म्हणाले आहे। मराठवाड्यात जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार असून जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वच ठिकाणी हा महासंघ उमेदवार देणार आहे। जो कोणी ओबीसींचा विचार करेल नेते आमच्या सोबत राहतील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी थेट आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हानच दिले। जरांगे पाटील हे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत। मदतीचा मोठा हात अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही। 3000हून अधिक कोटींच्या पॅकेजची घोषणा झाली पण दिवाळी संपूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही। त्याविरोधात जरांगे पाटील यांनी भाऊबीजेलाच आंदोलनाचा नांगर टाकलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक शक्तीपीठ महामार्गातील अडचणी अद्याप देखील कायम आहेत। काही अडचणी कमी देखील झाल्या आहेत। सोलापूर सांगली कोल्हापूरमध्ये बदल केला जाऊ शकतो या संदर्भात विचार सुरू असल्याचं ते म्हणाले आहेत। देशातील पहिली पूर्णतः भुयारी मेट्रो सुरू होऊन आता काही दिवस उलटलेत, मात्र या मेट्रोमध्ये अद्याप मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। PNB बँक घोटाळ्यातील आरोपी आणि फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सीला भारताला पाठवण्यावर बेल्जियममधील कोर्टाने शिक्कामोर्तब केलंय। मात्र कोर्टाच्या या निर्णयाविरोधात चोक्सीला पुढील 15 दिवसात बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे। गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने आता जळगावात महायुती फुटल्याचं स्पष्ट झालंय। शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी चर्चेची दारे बंद केली। मग आम्ही त्यांच्या मागे फिरायचं का, त्यांना मस्का लावायचा का? भाजप हा मजबूत पक्ष आहे असे म्हणत महाजन यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत। परभणी जिल्ह्यात फटाके वाजवण्यावरून 2 गटात वाद झाला। फटाक्याच्या मुद्द्यावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। यामध्ये 9 जण जखमी झाले। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी गावात ही घटना घडली आहे। मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला गुंड निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडला आहे। त्याने घायवळ ऐवजी गायवळ नावाचा वापर करत पासपोर्ट मिळवल्याचे यापूर्वीच पोलीस तपासात समोर आले। त्यानंतर निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात येणार असल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले। बारामती अहिल्यानगर रोडवरील मदनवाडी तालुका इंदापूर गावाच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाखाली पाण्यात एका गरोदर महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आलाय। खून करून हा मृतदेह ओढ्यात फेकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। प्रकरणाचा तपास पोलीस करतायत। दौंड तालुक्यातील नांदगाव येथे दिवाळी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास विजेच्या धक्क्याने एका विवाहित पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला। एका शेळीच्या पिल्लाला वाचवण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली। इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने एक विशेष धार्मिक पर्यटन श्री रामेश्वरम तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा जाहीर करण्यात आली। ही 10 दिवसांची विशेष यात्रा भारत गौरव पर्यटक रेल्वेद्वारे पार पडणार असून दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन या यात्रेमध्ये घडवले जाणार आहे। मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात एका तरुणाला हिरोगिरी महागात पडली आहे। तोंडात सुतळी बॉम्ब फोडण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालाय। त्याच्या जबड्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे। बॉम्बचा स्फोट होताच तरुण रक्तबंबाळ झाला। त्याची अवस्था गंभीर असून उपचार सुरू आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महागठबंधनने आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे। यामध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले। काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली आहे। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिल्लीतील रोहिणी परिसरात झालेल्या चकमकीत गुरुवारी पहाटे बिहारमधील 4 मोस्ट वॉन्टेड गुंड ठार झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारले गेलेले 4ही गुंड बिहारच्या कुख्यात सिग्मा गँगशी संबंधित होते। पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांनी त्यांचा मुलगा अकिल अख्तर यांच्या मृत्यूबाबत अखेर मौन सोडले। मी तपासात पूर्ण सहकार्य करीन। जर मी दोषी असेन तर मी फाशीची शिक्षा भोगण्यास तयार आहे। माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर आम्हाला खूप दुःख झालंय असं ते म्हणाले आहेत।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणखी एक पुस्तक आलंय. मोदीज मिशन असे या पुस्तकाचं नाव आहे. प्रसिद्ध वकील बर्जिस देसाई यांनी हे पुस्तक लिहिलं असून रूपा पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केलंय. या पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असाधारण व्यक्तिगत प्रवास रेखाटण्यात आलाय. न्यूझीलंडच्या संसदेमध्ये असं एक विधेयक सादर केलं गेलंय ज्यामध्ये 16 वर्षांपेक्षा लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध घालण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून याबाबत गुरुवारी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी इराणच्या अणु कार्यक्रमासंदर्भात मोठा दावा केलाय. इराणकडे अजूनही 400 किलोग्रॅम 60% शुद्ध युरेनियम उपलब्ध असून ते अणुबॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक प्रमाणाच्या जवळपास आहे. त्यामुळे इराण विरोधात पुन्हा बळाचा वापर होऊ शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केलाय. भारतासाठी बांगलादेशातून एक चांगली बातमी मिळत आहे. भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकणाऱ्या 2 बांगलादेशी मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणे जवळपास निश्चित झालंय. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी दोन्ही मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितलंय. जेईई मेन्स 2026 परीक्षेसाठी अर्ज भरताना आधार कार्ड आणि 10वीचे प्रमाणपत्र यावरील नावात तफावत असल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देत एटीएने हा निर्णय घेतला असून अधिक माहितीसाठी 6 नोव्हेंबर 2024चे सूचनापत्र पाहण्याचे आवाहन केलंय. 12वीच्या परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता 3 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करता येतील. 10वीच्या अर्जांसाठी ही मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारीपासून सुरू होतील तर लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये होतील. खेलो इंडियात महाराष्ट्राचे दुसरे स्थान आहे. खेळाडू घडवणारे क्रीडा शिक्षक आज रोजंदारीवर काम करतायत. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी क्रीडा शिक्षकांच्या जागा लवकरच भरण्याचं आश्वासन दिलंय. 251 मुलांमागे एक क्रीडा शिक्षक भरला जाईल. ब्लिंकिट बाबतच्या एका अपडेटमुळे सर्वांनाच धक्का बसणार आहे, कारण ॲप्लिकेशन अनेक शहरांमध्ये बंद करण्यात आलंय अशी बातमी आहे. जे लोक ब्लिंकिटवरून रोजच्या वस्तू ऑर्डर करायचे त्यांना आता त्या इतर ठिकाणांहून खरेदी कराव्या लागतील. भारताचे आर्थिक चित्र लवकरच बदलणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार जीडीपी, महागाई आणि औद्योगिक उत्पादन यासारखे प्रमुख आर्थिक डेटा पुढील वर्षाच्या सुरुवातीस अपडेट केले जातील, जेणेकरून ते आजच्या काळानुसार लोकांची कमाई आणि खर्च अचूकपणे प्रतिबिंबित करू शकतील. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या 4 वर्षांनंतर आता सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. या रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांना पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आली आहे. परंतु सुशांतच्या कुटुंबियांनी या क्लोजर रिपोर्टवर नाराजी व्यक्त केली आहे. हा रिपोर्ट अर्धवट आहे आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न झालाय असा आरोप त्यांनी केलाय. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने ॲडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर 2 विकेट्सने मात केली आहे. टीम इंडियाने कांगारूंना विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 22 बॉल आधी 2 विकेट्स राखून पूर्ण केलंय. ऑस्ट्रेलियाने 46.2 ओव्हरमध्ये 265 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय ठरलाय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.